1 कोटी रुपये महायुती विरोधात काम करण्यासाठी घेतले. भाजप जिल्हा सचिव. भाजपचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांचा आमदार गायकवाड यांच्या उपस्थितीत गौप्यस्फोट. गत विधानसभा निवडणुकीमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या विरोधात काम करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्याकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी 1 कोटी रुपये घेतल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट भाजपचा जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी केला आहे. अनंता शिंदे यांनी आज 6 नोव्हेंबरला आमदार संजय गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत विजयराज शिंदेसह त्यांच्या सहकाऱ्यांवर अशा स्वरूपाचे गंभीर आरोप करत आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सचिव पदाचा राजीनामा देत असल्याचंही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपचे विजयराज शिंदे यांनी आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. आज अनंता शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे त्यांच्या या आरोपांना एक प्रकारे पाठबळच मिळाले आहे. विधानसभेच्या वेळी 1 करोड रुपयाचा आमची डील झाली होती. 1 करोड रुपये आम्ही कॅश घेतले. 1 करोड रुपयातून आम्ही ते पैसे साहेबांच्या घरी पोहोचवले. साहेबांच्या घरी आता माझे साहेब तेच होते ना, विजयराज शिंदे साहेबांच्या घरी 1 करोड रुपये पोहोचवले. त्यातली 10 ते 12% 15% रक्कम आम्ही वाटली पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी, आणि बाकीचे पैसे ते त्यांनी काय केले त्यांना त्यांचं किती भेटले आता ते सांगतात. त्यांना लोकसभेच्या वेळी काय डील झाली होती? लोकसभेच्या वेळी सुद्धा चंदूबर्दे होते का? लोकसभेच्या वेळी सुद्धा प्रतापराव जाधव यांच्यासोबत बैठकी झाल्या. त्यानंतर मेहकरची हॉटेल परिवार या ठिकाणी बैठक झाली. त्या ठिकाणी सुद्धा मी हजर होतो आणि त्या ठिकाणी आता त्यांची गोपनीय बोलणं झालं. परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा आर्थिक व्यवहार झाला होता आणि त्याच्या बादच तिकीट वापस घेतलं. वाटेवर काही आला नाहीत का? नाही, त्यातले काही वापस मध्ये आले. 1 लाख रुपये मिळाले म्हणून सांगितलं. ते पहिले मिळाले. विधानसभेला कितीची डील झाली काय? मंडळी, हे जे काही तुमच्या समोर बोललो लक्षात घ्या, या प्रकरणामध्ये आता हे जे काही व्यवहार झाले असे याच्या कुठल्याही काही पावत्या बनत नसतात. मी माझ्या हे प्रामाणिक इमानदारीनं सांगून राहिलो आणि त्या ठिकाणी मी सांगून याच्याकरता राहिलो की मी स्वतः त्या ठिकाणी पुरावा होतो. आज रोजी मला हे कुठेतरी गैर वाटलं. पैसा हा दुय्यम आहे. पैसा हा आमच्या निवडणुकीच्या वेळीच गैर वाटलं का तुम्हाला? नाही, मला पहिल्याच गैर वाटलेलं होतं. पहिले का समोर आले नाही तुम्ही? मी वाट पाहत होतो. ठरवताना आणि पैसे घेताना कोण कोण सोबत होते? आता साहेब ठरवताना आता ही बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी हे साहेबांसोबत विजयराज शिंदे साहेबांसोबत अंदर बसलेले होते. आम्ही स्वतः बाहेरच होतो आणि त्या ठिकाणी विजयराज शिंदे साहेब ते दोघंच होते ना अंदर. कायद्याचा धाक नाही का तुम्हाला? जर तुम्ही असा स्पष्ट आरोप करताय, तुमच्यावर मानहानीचा दावा ठोकला तर मग टाकू शकता. खासदार प्रतापराव जाधव होते का? नाही. कोण होतं मग? बरं, आता तुम्ही सभेत आले. 12 ते 15% रक्कम वाटली गेली एवढं मला माहिती आहे. मतदारांना वाटले का तुम्ही ही रक्कम? मतदारांना वाटले नाही. अनंत भाऊ, निवडणुकीनंतर माननीय आमदार संजय गायकवाड यांनी आरोप केला होता की तुम्ही विरोधकाकडून पैसे घेतले आणि त्यातून विजयराज शिंदे यांनी डिफेंडर गाडी घेतली. तो आरोप डिफेंडर कुठे घेतली का त्यांनी? खरंच नाही, ते डिफेंडर मी सुद्धा पाहिले नाहीये, परंतु भाऊजवळ माहिती आहे तर मग असेल सुद्धा. ठरवताना आणि पैसे घेताना कोण कोण सोबत होते? आता साहेब ठरवताना आता ही बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी हे साहेबांसोबत विजयराज शिंदे साहेबांसोबत अंदर बसलेले होते. आम्ही स्वतः बाहेरच होतो आणि त्या ठिकाणी विजयराज शिंदे साहेब ते दोघंच होते ना अंदर. कायद्याचा धाक नाही का तुम्हाला? जर तुम्ही असा स्पष्ट आरोप करताय, ठोकला तर मग टाकू शकता. होते का? नाही. कोण होतं? बरं, आता तुम्ही सभेत आले. तुम्हाला आमदार संजय गायकवाड यांनी काही प्रलोभन दिले? नाही, असं कसल्याही प्रकारचं प्रलोभन मला मिळालेलं नाहीये संजूभाऊकडून. आणि मी स्वतः संजूभाऊंना भेटून मी त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली की भाऊ मला हे कुठेतरी गैर वाटतंय. हा जो आपल्या विधानसभेवर, आपल्या जनतेवर हा अन्यायच एक प्रकारचा. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये हे लोक हे स्वतःचं पोट भरण्यासाठी काम करून राहिले. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता मला दिसत नाहीये. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. हा विषय एकटा करू शकले असते ना? संजू भाऊच्याच भरोश्यावर हा विषय तुम्ही का करता? तुम्ही एकटा करू शकत होते हा विषय. भाऊने तुमच्यावर दबाव आणला का की बोलासाठी? तुमच्यासोबत आता कोण येणार आहे आणखी इकडे? शिंदे माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे
निष्ठावंतची जी टीम आहे आणि आजही संघ आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता संजीव गायकवाड यांच्यासोबत जुडलेलाच आहे, हे त्यांना सुद्धा माहिती आहे. आणि भाऊने सुद्धा हा शब्द वापरलेला आहे की आताचे जे आलेले उपरे, ही खरी गोष्ट आहे, आताचे जे उपरे स्वार्थ साधू आहे, संधी साधू लोक आहेत, यांना कुठेतरी आपलं राजकारण करू वाटते, असे लोक आज भाजपच्या हातात बसलेले आहेत. असतं माहितीये का, आता ज्या पक्षामध्ये मी काम केलं, आज 6 वर्षापासून मी त्या लोकांसोबत एकनिष्ठमध्ये राहिलो. मी भारतीय जनता पार्टीत माझं काम इमाने इतबारे केलं, प्रामाणिकपणे काम केलं. शहराध्यक्ष असताना माझ्यावर अन्याय झाला, मी त्या अन्यायाला वाचा फोडली, माझ्यावर पेपरबाजी सुद्धा या लोकांनी केली, तरी सुद्धा मी डगमगलो नाही, मी माझं काम करत राहिलो. बर्दे सोबत राहणार विजयराज शिंदेची टीम तुम्ही म्हणता, विजयराज शिंदेची टीम भाजपची टीम होती की तोडीची टीम होती? भाजपची टीम. तोडीचे उदाहरण भाजपची नवीन आलेली टीम असं म्हणावं लागेल. तुम्ही उदाहरण भारतीय जनता पार्टीची नवीन आलेली टीम असं म्हणावं लागेल.